नमस्कार. बरोबर 7 वाजलेत मित्रांनो. शिवराज्याभिषेक समिती नागपूर माझ्या बोलण्याला सुरुवात करतोय. श्रीमन्नादिशक्ती तुळजा भवानी. आदरणीय श्रोतेगण आणि समोर असलेल्या माझ्या तमाम बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, तुम्हा सर्वांना या शैलेश वरखडेचा सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आज खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे. आज तिथीप्रमाणे शंभूराजांचा जन्म झाला. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आज आणि उद्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. इथल्या राहणाऱ्या शिवभक्तांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचाच नव्हे या देशाचाच उद्याचा दिवस परमोच्च आनंदाचा क्षण. उद्या तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक, श्रीमन महाराज छत्रपती तख्ती बैसले तो दिवस. आज मित्रांनो, खरं माझं काळीज करचळून गेलंय. माझा एक अत्यंत जवळचा मित्र, या शिवकार्यामध्ये सतत खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबर असलेला आणि या महाराष्ट्रात अतिशय परिचित असलेला माझा एक मित्र आनंदराव जाधव यांच्या नुकतंच आत्ता पत्नीचं निधन झालंय. मी खरं तर खूप दुःखी आहे, पण तुम्हाला शब्द दिलाय आणि मी तो नक्कीच पाळणार आहे. आमचे आनंदराव जाधव आतिथ्य राहणारे, त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. हा तर मृत्यूलोकच आहे. इथे आलेला थांबत नाही, पण जात असताना जे काही करून जावं लागतं याची दीक्षा देणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे बघूनच थोडंसं दुःख गिळायचं आणि आता पुढच्या मार्गाला लागायचं. आज हा कविराज भूषण हा विषय तुम्ही मला दिला. वीर रसानं गायचे हे छंद आज माझ्या हातून कसे घडतील याची मलाच कल्पना नाही, कारण मी अतिशय दुःखात आहे. परंतु नाही, मी ते साजरं करणार आहे. तुम्हा सर्वांच्या अपेक्षेला मी पुरून उरण्याचा प्रयत्न करणार आहे. मी सुरुवात करतो. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अनेक घटना घडल्या. भयंकर अशा परिस्थितीतून त्यांनी शून्यातून हे विश्व निर्माण केलं आणि हे विश्व निर्माण करताना त्यांना अतिशय महत्वाच्या आणि खूप चांगल्या चांगल्या माणसांचीही साथ मिळाली. ही माणसं महाराजांनीच घडवली, त्यांना घडण्यासाठी उद्युक्त केलं. शिवाजी महाराजांनी त्यांना प्रत्येकाच्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांना अक्षरशः उभं करून एक नैतिकतेचं, एक जबरदस्त अशा कार्यासाठी पाठबळ दिलं आणि त्यांना आपल्या पाठीशी उभं राहायला उद्युक्त केलं. शिवाजी महाराज असे आहेत मित्रांनो. महाराजांच्या विषयी बोलताना कविराज भूषण तर सतत काही ना काही विचार करतच होता आणि बोलतच होता. महाराजांच्या या कवनरूपी इतिहासाकडे आज आपण वेगळ्या नजरेनं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराजांचं घडलेला पराक्रम, आजूबाजूच्या असलेल्या भयंकर शक्ती, त्यांना तोंड देत असताना शिवाजी महाराजांनी काय काय केलं आणि कुठल्या पद्धतीनं केलं, हे सगळं या कविराज भूषणाने आपल्या अलंकृत आणि सालंकृत अशा काव्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. 1670 ते 1673 हे 3 वर्ष तो साधारणपणे रायगडावर राहिला. तो महाराजांच्या सानिध्यात होता. महाराजांच्या अतिशय जवळचा होता म्हटलं तरी त्यात वावगं ठरणार नाही. आता हा कविराज भूषण कोण? हा भूषण नावाचा माणूस कोण? उत्तरेमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर
त्रिविक्रमपूर म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट कानपूरच्या जवळ 30 किलोमीटर अंतरावर त्रिविक्रमपूर नावाचं एक गाव लागतं. त्या गावामध्ये बृहदेश्वराचं मंदिर आहे. तिथेच बिरबल सुद्धा जन्मला. अकबराच्या काळातला तो नवरत्नांकित बिरबल आहे ना, तो सुद्धा इथेच जन्मला. तिथे रत्नाकर त्रिपाठी या माणसाचं तिथे घर होतं. हे रत्नाकर त्रिपाठी, काही जण त्यांना तिवारी असं म्हणतात. हे रत्नाकर त्रिपाठी यांना 4 मुलं होती, माफ करा. एकाचं नाव आहे चिंतामणी, दुसऱ्याचं नाव आहे मतिराम आणि तिसऱ्याचं नाव आहे निळकंठ. आणि हा जो चौथा आहे ना, याचं म्हणजे कवी भूषणाचं, हा लहान सगळ्यात, पण याचं नाव कदाचित भूषण आहे का हो? मला तर थोडक्यात कल्पना ही नक्कीच नाहीये की त्याचं नाव भूषण ठेवावं. का? कारण या 3 मुलांची नावं वेगवेगळी आहेत आणि वडिलांनी या मुलाचं नाव वेगळं ठेवलं म्हणजे भूषण ठेवलं नाही. त्याला ती पदवी मिळालेली आहे. ही पदवी कोणी दिली सांगतो. पण हा भूषण, आपण त्याला भूषण म्हणू, पण मला असं राधा माधव विलास चंपू म्हणजे पर्णाल पर्वत ग्रहण आख्यान ज्यांनी लिहिलं तो लेखक, त्यांनी लिहून ठेवलंय की या मुलाचं कदाचित नाव हे घनश्याम असावं. कुणी घनश्याम म्हणतं, थोडक्यात घनश्याम त्रिपाठी असं असावं. ठीक आहे. पण हा कवी भूषण हळूहळू मोठा होत होता. घरात वाढत असताना अतिशय लहान असल्या कारणानं हा मुलगा काहीच काम करत नव्हता. हळूहळू त्याची शिक्षणाची व्यवस्था त्याच्या वडिलांनी म्हणजे रत्नाकर त्रिपाठींनी केली. हळूहळू ते शिकायला लागले. ही सगळी 4च्या 4 भावंड पुढच्या कालावधीमध्ये ही चारण, भाट किंवा कवित्त करणारे म्हणून ओळखले जातात. याच्यातला जो चिंतामणी आहे ना, हा तर औरंगजेबाच्या दरबारातला कवी होता. असा हा घनश्याम म्हणजेच हा भूषण हळूहळू मोठा होत होता. चकाटापिटातच मोठा होत होता. हळूहळू मोठा होत असताना त्याला दीक्षा दिली गेली, त्याचा अभ्यास घेतला गेला. त्याचा अभ्यास या कवनांच्या बाबतीतला किंवा लाटा असतात, त्यांचे वेगवेगळी शास्त्र असतात, या शास्त्राचा अभ्यास त्याला दिला गेला. आणि 12 वर्षाच्या अथक अशा प्रयत्नानंतर, परिश्रमानंतर हा अतिशय बुद्धिवान असा कवी म्हणून गणला गेला. याचंच हे नाव कविराज भूषण. हळूहळू तो मोठा होत होता. शिवाजी महाराजांचा पराक्रम दक्षिणेमध्ये जोरदार चालू होता. या पराक्रमाची महती तो तिथं बसल्या बसल्या गायचा प्रयत्न करत होता. सगळ्यात महत्वाचं कवन म्हणजे शक्रजिमी शैलपर अर्कतम फैलपर विघ्नकी रैलपर लंबोदर देखिए राम कसा कंधपर भीमजरा संदपर भूषण जो सिंधुपर कुंभज भी सेकिए खगजो अनन्नपर गरुड़ जो भुजंग पर खगजो अनन्न पर गरुड़ जो भुजंग पर कौरव के अंग पर पार्थ जो पेखिए बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर म्लेच्छ चतुरंग पर शिवराज देखिए. कविराज भूषण पाहत होता. दक्षिणेकडचा एक जमीनदाराचा एक छोटासा मुलगा सगळीकडे भयंकर अशा पद्धतीनं बघत होता. आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलांना टक्कर देण्याची त्याची मनीषा चालू होती. त्याची नजर फिरफिरत होती. तो अक्षरशः पराक्रम करण्याच्या वेगाने तो पुढे चालला होता. कविराज भूषण हे सगळं पाहत होता. शिवाजी महाराज दक्षिणेकडे आपल्या प्रजाजनांवर स्वतःच्या गरुडाच्या पंखासारखी पाखर धरत होते. हे गरुड, हा शिवराया नावाचा गरुड अतिशय भयानक परिस्थितीत स्वतःला घडवत होता आणि स्वराज्य हे घडवण्याचा प्रयत्न करत होता. शून्यातून विश्वकरण निर्माण करण्याच्या नादामध्ये आपल्या प्रजेलाही तो तसाच पंखाखाली घेत होता. या गरुडाची नजर ही उत्तरेकडे लागली होती. कारण पुढच्या कालावधीमध्ये औरंगजेब नावाचा अतिशय भयंकर असा काळ, या काळाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे याची कल्पना त्या शिवाजी राजांना होती. आणि मग हा गरुड
आपल्या रयतेला पंखाखाली घेऊन बसला होता. गरुड दावा सदा नाग के समूह पर, दावा नाग जुह पर सिंह सर ताज को, दावा पूरा हुत को पहारी न के कुल पर, पश्चिम के गोल पर दावा सदा बाज को, भूषण अखंड नवखंड महिमंडल में, तम पर दावर विकिरण समाज को, पूर्व पच्छाह देश दक्षिण से उत्तर लो, पूर्व पच्छाह देश दक्षिण से उत्तर लो, जहापात शाहित हा, दावा शिवराज को, दावा शिवराज को, दावा शिवराज को, दावा शिवराज को. कवी भूषणाची लेखणी झरझरत होती. तो लिहित होता, या हिंदुपती असलेला हा बादशाह शिवाजी राजा आता जन्माला आलेला आहे. यमुना नदीच्या किनाऱ्यावर बसून ही कौन करणारा हा कविराज भूषण हा भयंकरच म्हणावा लागेल. कारण प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दाताखाली, त्याच्या मगरमिठीत, त्याच्याच यमुना नदीच्या किनाऱ्यावर हे सगळं तो विवेचन शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. असा हा कविराज भूषण. शिवाजी महाराज जणू काही आपली नख ही मोगल, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा यांच्या सारख्या सापांना कुचलण्यासाठीच होती. या सिंह असलेला शिवाजी राजा याला हीच माणसं शत्रू म्हणून भेटलेली होती. तुम्ही एक गोष्ट विचार करा मित्रांनो. जयराम पिंडेंनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय, म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयी बरं का, मी तुम्हाला ते सांगतोय. या जयराम पिंडे लिहितो, जगदीश विरंच कुपूछत है, तुम सृष्टि रचे रखे कौन कहा, रखे पूरब रविशशि पश्चिम को, इत शाह जी है उत शाह जहा. विचार करा मित्रांनो. त्याचा अर्थ असा आहे की विष्णूने, साक्षात ब्रह्मांड नायकाने सृष्टीकर्त्याला म्हणजे निर्मात्याला विचारलं की तू पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या जगाची रचना केलेली आहेस, पण त्याची काळजी वाहण्यासाठी तू कुणाला ठेवलायस. तर तो सुद्धा रचना करता म्हणतो, रखे पूर्व रवी, पूर्वेला मी सूर्य ठेवलाय, शशी पश्चिम को, शशी म्हणजे चंद्र, हा पश्चिमेला ठेवलाय, इत शाहजी है, दक्षिणेला मी शहाजीराजा ठेवलाय, उत शाहजहा, उत्तरेला मी शहाजहान ठेवलेला आहे. पण असं शहाजी राजांविषयी लिहिणारा, हा पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान करणारा जो लेखक आहे जयराम पिंडे, त्याचं पूर्ण नाव आहे जयराम गंभीरराव पिंडे, यांनी ते लिहून ठेवलंय. पण त्यांचाच पुत्र असलेला, म्हणजे शेरात सव्वाशेर असलेला हा मुलगा जेव्हा मोठा होतोय, त्याच्याविषयी कविराज भूषणाने लिहिलंय, गरुड को दावा सदा नाग के समूह पर, दावा नाग जुह पर सिंह सर ताज को, दावा पुर हुत को पहारी न के कुल पर, पश्चिम के गोल पर दावा सदा बाज को. पश्चिमेला जो आहे ना, त्याची नजर ही गरुडासारखीच आहे. पूरब पच्छाह देश, मी का परत हा छंद घेतलाय, पूरब पच्छाह देश, पूर्वेला आणि पश्चिमेला, दक्षिणेचे उत्तरलो, दक्षिणेला आणि उत्तरेला, जहापातशाहीत हा, जिथे जिथे ही पातशाही आहे तिथे तिथे या शिवाजी राजाचाच दावा आहे. म्हणजे शहाजी राजांपेक्षा शिवाजी राजा का कळभर मोठा होण्याचा प्रयत्न दिसतोय आणि तो मोठा झालेला आहे. शिवाजी महाराज हळूहळू मोठे होत होते. महाराजांच्या पराक्रमाला आता 10 दिशा मोकळ्या सुटल्या होत्या. तेवढ्यात अफजल खान नावाचा एक महाभयंकर कळी काळच स्वराज्यावर येऊन दाखल झाला, चालून आला. बडी बेगम साहेबांच्या समोर त्याने प्रतिज्ञा केली की मी चढेघोड्यानशी या शिवाजी राजाला पकडून आणतो. इसवी सन 1659 उजाडलेलं होतं. शिवाजी महाराज आपला पराक्रमानं हळूहळू पुढे सरकत होते आणि तेवढ्यात हे भयंकर असं संकट अंगावर आलं. अफजल खानानं 12,000ची फौज आणि 10,000चं पायदळ घेऊन निघण्याचा मनसुबा रचला. 12,000 सवार जोरी दलदार ऐसे अफजल खान आयो सुर साल है. 12,000 लष्कर घेऊन निघालेला तो अफजल खान हा वाईमध्ये येऊन दाखल झाला. 12,000 सवार जोरी दलदार ऐसे अफजल खान आयो सुर साल है. सरच्या खुमान मरताना शिवराज बीर गजन गनिम गायो गाडेगड पाल है. भूषण भनत दौ दल मिल गए बीर, भारत असो भारी भयो युद्ध बीर काल है.
पारजावली के बीच गढ़ पर तापतले स्त्रोण भने स्त्रोणित जो अजोधरा लाल है, अजोधरा लाल है, अजोधरा लाल है, अजोधरा लाल है. या 12,000 सैन्याचा असलेला अधिपती असलेला हा अफजल खान हा जावळीमध्ये आला, घुसला आणि त्यांनी शिवाजी राजांवर आक्रमण केलं आणि त्याच शिवाजी महाराजांनी त्याला त्याच जावळीमध्ये ठार मारला. आता हे भारतापेक्षा भयंकर युद्ध असं जावळीच्या त्या प्रदेशात होणारे प्रतापगडाच्या पायथ्याशी ते युद्ध येऊ घातलेलं आहे असं हा कविराज भूषण तुम्हाला सांगतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मी एक अभ्यासक असताना अभ्यास करताना मला याचा विचार जडतो. तो काय म्हटलाय, आज सुद्धा प्रतापगडाची जमीन तुम्ही हातात घेऊन पहा, अजूनही तिथली अजोधरा लाल आहे. धरा म्हणजे जमिनीवरची माती. आज सुद्धा तुम्ही हातात घ्या, ती माती लाल आहे. हे त्याला कळलं कसं? या कविराज भूषणाला हे कळलं कसं? त्याचं उत्तर मला कुठेही सापडत नाही, पण मी हा विचार करतो, तो एकदा प्रतापगडावर शिवाजी महाराजांबरोबर गेलाय. 1670 ते 1673 या कालावधीमध्ये तो प्रतापगडावर शिवाजी महाराजांबरोबर गेलाय. कधी गेलाय मी पुढे सांगणार आहे, पुढे तुमच्याशी बोलणार आहे. पण तिथली माती सुद्धा लाल आहे. आज सुद्धा जावळीच्या त्या महाबळेश्वरच्या पठाराच्या आणि आजूबाजूच्या प्रतापगडाच्या भूमीवरची माती तुम्ही हातात घ्या, तुम्हाला ती लालच मिळेल. इतकं बारीक विवेचन या माणसाने केलेलं आहे. अजोधरा लाल आहे. आणि बघ अफजल खान हे संकट आलेलं शिवाजी राजांनी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टीसह सप्तमी या दिवशी दुपारी 2 वाजता अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी ठार मारला. आणि मग कविभूषणाच्या लेखणीतून एक अतिशय सुंदर छंद निघाला, तो म्हणजे अफजल खान कही जाने मैदान मारा, बीजापुर गोलकोंडा महाराजी आज है, भूषण भनत तुर कान दल थंब काठी. म्हणजे विचार करा, अफजल खान कही जाने मैदान मारा. अफजल खानाला तिथं त्या मातीत गाडणारा तो शिवाजी राजा बीजापूर आणि गोलकोंडा, बीजापूरच्या आणि गोलकोंड्याचा जिन क्या हुक्म है मेरे आका म्हणणारा तो जिन नाही का, म्हणजे बिजापूरचं आणि गोलकोंड्याचं मनोरथ पूर्ण करणारा हा तो अफजल खान. या अक्षरशः भयंकर अशा त्या राक्षसाला शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला. अफजल खान गही जाने मैदान मारा, बीजापूर गोलकोंडा महाराजीना आज है, भूषण चढत मरहट चत्त चाऊ चारू, खग्ग कुली चढत है आरे नक्की अंगवे. खूप सुंदर सुंदर आहेत. अक्षरशः तुम्ही विचार करू शकणार नाही इतके सुंदर आहे. हबशीत रुक डाले पलटीचे जहाज है, देखता है खाना जो तमजी न खाक किया, सालती सुरती अजुसुनी जो आवाज है, चौकी चौकी चकता कहत हुंदाते यारो, लेतर हो खबरी कहा पे शिवराज है, कहा पे शिवराज है. या काव्याचा अर्थ सगळ्यात महत्वाचा आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा ही सगळी घटना घडवली त्याच्यानंतर विजापूर आणि गोलकोंडा अक्षरशः घाबरलं. मग शिवाजी महाराजांनी पुढची जी चढाई करण्याचा जो प्रयत्न केलाय याच्यामध्ये त्यांची अक्षरशः गाळणच उडाली. असा हा शिवाजी राजा आता पराक्रमाला उद्युक्त असा हा जबरदस्त सैन्य घेऊन पुढच्या दिशेने निघाला. आणि मग त्यांनी संपूर्ण ही निजामशाही ही ताकदताराज करण्याचा विडा उचलला. या अफजल खान प्रकरणावर शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अजून एक कवळ या कविराज भूषणाचं आहे बरं का. ते भूषण जावळीचा चंद्रराव मारल्यापासून म्हणजे 1657 ला शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली, बरोबर. 15 जानेवारी 1656 या दिवशी शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली आहे. आणि 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी शिवाजी महाराजांनी अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला, बरोबर. हे सगळा जो 4 वर्षाचा कालावधी आहे ना, तो या कविराज भूषणाने एका अतिशय सुंदर कवनामध्ये लिहून ठेवलाय. ते कवन असं आहे, चंद्रावल चूर करी जावली जपत किनो, मारे सब भूपो सहारे पूर धाय के, भूषण भनत तूर कान तल थंब काटी, अफजल मारी डालो तबल बजाय के, एदिल सुबेदिल रहम कहे बार बार, अब कहा सुख सिम सिंह जगाय के, भेजना है भेजो सोरी साल जीवराज झुकी, बाजी कर नाले पर आए के, बाजी कर नाले पर आए के.
चंद्रावल चूर करी, चंद्ररावाची जावळी चुरून टाकणारा, जावली जपत किनो, जावळी जप्त करणारा, मारे सब भूप, सगळे भूप, भूप म्हणजे भूमाफिया, ज्यांनी ज्यांनी त्या विजापूरच्या सहाऱ्यानं जमिनी लाटलेल्या आहेत त्यांना शिवाजी महाराजांनी हाकलवून लावलं. भूषण भनत तुर कान दल थंब काठी, अफजल मारी डालो तबला बजाय के. अफजल खानाला तबल्याच्या टंक्यावर दिवसा ढवळ्या या शिवाजी राजांनी ठार मारला. एदिल सो बेदिल हम कहे बार बार, या मुखातून त्या मुखापर्यंत म्हणजे आहत तंजावर तहत पेशावर सारा हिंदुस्तान या घटनेमुळे थक्क झालेला आहे. एदिल सो बेदिल हम कहे बार बार, अब कहा सुख सिंह ही जग ऐके. या सिंहाला आता तुम्ही जागा केलाय, आता आपल्याला सुख कसलं मिळणार आहे, अशी ती बडी बेगम साहेबा उर्फ उलिया जानबा हे म्हणतीये. भेजना है भेजो, पाठवा पाठवा, त्याला पाठवून द्या. काय रिसाला, रिसाला म्हणजे खंडणी. भेजना है भेजो सो रिसाले शिव राज्य जुकी, बाजी कर नाले पर आयके, बाजी कर नाले पर आयके. शिवाजी महाराजांनी पन्हाळगड सुद्धा ताब्यात घेतला. तारीख 29 नोव्हेंबर 1659 या दिवशी शिवाजी महाराजांनी पन्हाळगड आपल्या ताब्यात घेतला. त्या कविभूषणाला हे सांगायचंय, राजे हा ऐकतोय कुठून, याला कळतंय कसं, हा लिहून काढतोय ते. असा हा शिवाजी राजाचा अतिशय सुंदर असा भक्त, जबरदस्त अशा बुद्धिमत्तेचा हा त्रिविक्रमपूरला राहून शिवाजी महाराजांच्या दक्षिणेकडे डोळे लावून बसलेला होता. तेवढ्यात औरंगजेब बादशाह तख्तनशीन झाला. तख्तावर बसलेल्या औरंगजेब बादशाहकडं आपल्या स्वतःच्या 35 भावांचा, बहिणींचा आणि नातलगांचा निकाल लावल्यानंतर, स्वतःच्या बापाला सुद्धा मारल्यानंतर हा तख्तावर जाऊन बसला. आणि हा दिल्लीच्या बादशाला आता सवड मिळालेली होती. तख्तनशीन झालेला हा मुईउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर म्हणून पदवी घेऊन बसलेला होता. आणि आता याची दृष्टी, याची वक्रदृष्टी ही दक्षिणेकडे वळाली. त्यांनी पाहिलं आणि पहिली अधिकृत मोहीम म्हणजे स्वराज्यावरती, शिवाजी महाराजांच्या राज्यावरती असलेली पहिली मोगलांची अधिकृत मोहीम त्यांनी काढायची परवानगी दिली. अबुल नवाब आझम शाहिस्ता खान हा दक्षिणेचा सुभेदार म्हणजे औरंगाबादचा सुभेदार होता. याला ताबडतोब सगळी फौज घेऊन पुण्याकडे त्यांनी रवाना केलं. पुण्यामध्ये हा नाग कालिया नाग शिरला. शिवाजी महाराजांच्या पुण्यामध्ये शिरलेला हा नाग आता भयंकर असे फुटकार सोडत होता. इकडे शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या कैदेमध्ये अडकलेले होते. महाराजांनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अथक प्रयत्न मांडले, भगीरथ प्रयत्न केले आणि त्या भगीरथ प्रयत्नातून यश मिळालं. आणि सिद्धी जोहरच्या फौजेतून शिवाजी महाराज एके दिवशी अतिशय नाट्यपूर्णरित्या पावसाळ्याच्या दिवसात विशाळगडाकडे पसार झाले. विशाळगडाच्या युद्धामध्ये तिथे असलेला आपला बाजीप्रभू देशपांडा मारला गेला. शिवाजी महाराजांनी हे दुःख पचवलं. शेवटी ते राजगडी येऊन दाखल झाले. शाहिस्तेखान नावाचा साप तिकडे चाकणच्या संग्रामदुर्गाला वेटोळा घालून बसलेला होता. त्याचे फुटकार त्या संग्रामदुर्गावर 51 दिवस चाललेले होते. शेवटी 15 ऑगस्ट 1661 या दिवशी त्यांनी फिरंगोजी नरसाळा हा किल्लेदार पराभूत करून त्यांनी चाकणची गडी ताब्यात घेतली. शिवाजी महाराज शांत बसलेले नव्हते. त्यांनी उंबरखिंडीत कारतलब खानाचा पराभव केला. पटकन खाली ते कोकणात घुसले. राजापुरापर्यंत त्यांनी धडक मारली. राजापूरचा असलेला सिद्धी या इंग्रज त्यांनी ताब्यात घेतला. त्याची वखार खडून काढली आणि शिवाजी महाराज पुन्हा घाटावर म्हणजे राजगडावर येऊन दाखल झाले. राजगडावरती आलेले शिवाजी महाराज विचार करत होते. 1661 गुजरला, 62 गुजरला आणि 63 सुद्धा उगवला. 1663 जानेवारी फेब्रुवारी महिना शिवाजी महाराज मनामध्ये म्हणत होते, काहीतरी हरहुन्नर करून हा शाहिस्तेखान उडवायला पाहिजे. पुण्यामध्ये घुसून आपण हे महत्वाचं काम करणं भाग आहे. आपल्याकडे असलेली मंडळी भरपूर आहेत,
पण हे पराक्रमाचं महत्वाचं काम मलाच केलं पाहिजे ही मनीषा धरलेले महाराज शेवटी हे ऑपरेशन करण्यासाठी तयार झाले. आणि मग चैत्र शुद्ध अष्टमी हा दिवस निवडला. महाराजांनी 400 स्वतःच्या बरोबर असलेले 400 कमांडोज बरोबर घेतले. महाराजांची ती फौज घोड्यावर स्वार होऊन राजगडावरून निघाली आणि हळूहळू दौडत 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 ते शाहिस्तेखानाच्या गोटामध्ये मध्यरात्री शिरली. चैत्र शुद्ध अष्टमी, दुसऱ्या दिवशी नवमी. नवमीला रामनवमी, प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा होणार होता. आणि इकडे हा शिरलेला डोहात शिरलेला कालिया नाग, हे पुढं म्हणजे शिवरायाचं ते गोकुळच होतं. या गोकुळात शिरलेला कालिया नाग उडवण्यासाठी शिवाजी महाराजांची शमशेर पुढे धावत निघाली. मध्यरात्र महाराजांनी ओलांडली आणि महाराजांनी एका क्षणी त्या शाहिस्तेखानावर खाटकन घाव घातला. शाहिस्तेखानाचा मुलगा सुद्धा मारला गेला आणि शाहिस्तेखानाची बोट पण उडाली. शाहिस्तेखान जीव वाचला, नशीब जीव वाचला म्हणून पडला आणि मेल्याचं सोंग घेऊन तसाच राहिला. तो वाचला. इकडे गोंधळ उडाला होता. शिवाजी महाराज 400 फौज असलेल्या सैन्यासह फौजेसह पुढे निघाले होते. आणि मग कविराज भूषण याच्याविषयी बोलताना म्हणतो, शाइस्ता का पच्छे नको प्रथम पठायो वह बेटा के समेत हाथ जाए के गवाए होय. शाइस्ता का पच्छे नको प्रथम पठायो वह बेटा के समेत हाथ जाए के गवाए है. भूषण भनत जो भेजो तो और तिज गजन गनिम गायो कटक कटायो है. जोई सुबेदार जात शिवाजी को हारिता को पातशाह चिकिता किबे मन भयो है. मुलुक लुटायो तो लुटायो कहा भयो डीला अपनो बचायो महाकाज करी आयो है. महाकाज करी आयो है. महाकाज करी आयो है. त्या कविराज भूषणानं औरंगजेब बादशाहच्या मनाची अवस्था काय झाली असावी असं तो तिथं लिहून ठेवतो. तो म्हणतो, या शाहिस्तेखानाला पहिल्यांदाच दक्षिणेला पाठवलं. शाइस्ता का पच्छे नको प्रथम पठायो वह बेटा के समेत हात जाय गवायो है. स्वतः बेटा, त्याचा मुलगा मारला गेला तो गेलाच, पण स्वतःचा हात पण हलवून आला. भूषण भनत, भूषणाला ऐकू येतंय त्या औरंगजेबाच्या छातीची स्पंदन. भूषण भनत जो भेजो उर और तुझ्या गजनम गनिम कायो कटक कटायो है. जी जी पाठवली ती मार खाऊन परत आलेली आहेत. जोई सुभेदार जात, जो सुभेदार म्हणून पाठवावा त्याची परिस्थिती हीच होतीये. शिवाजी को हारिता को, शिवाजीला हरवायला पाठवतो ना, तर हे परिस्थिती आपल्याला भोगावी लागतीये. बादशाह चिकिता, चिकिता म्हणजे काय? चिकिता म्हणजे चुगताई वंशाचा, म्हणजे औरंगजेब बादशाह स्वतःला चंगेज वंशाचा म्हणून घ्यायचा. चुगताई वंशाचा असा तो औरंगजेब. किबे मना भायो है, त्याच्या मनाची आता अशी परिस्थिती झाली आहे. मुलुक लुटायो तो लुटायो का हा भयो ढिल. मुलुक लुटला तर लुटला, जाऊ दे रे, घाबरू नका. भयो ढिल अपनो बचायो, माझा मामा प्रत्यक्ष वाचला ना, महाकाजकरी आयोय, मोठंच काम झालं बाबा तुझं, ये परत ये, येऊ नको बंगालच्या सुभेदारीवर, तसाच निघून जा. औरंगजेब बादशाह उन्हाळ्याची ऊन सहन होत नव्हती दिल्लीची, म्हणून उत्तरेकडे म्हणजे जम्मू काश्मीरच्या कडे चालला होता. जाताना त्याला ही बातमी मिळाली. आमच्या मोहम्मद नुसरती नावाच्या एका आलीनामा ज्यांनी केला, त्यांनी याविषयी एक कवन म्हटलंय. थोडस विषयांतर करतो. आपला विषय शिवाजी महाराज आणि कविराज भूषण. हा भूषणाचा छंद नाहीये, पण ते कवन जे केले ना ते अतिशय महत्वाचे आहे, ते मी तुम्हाला सांगतो. शाइस्ता का तब सहेलिया में था, हर निहार खुश रंगलिया में था, कि थेगर के 14 निगाहबान कित्ते, हर ये कठार अंगे बक्का दरबा कित्ते, लेकिन उस इब्लिस को था मजाल, किया तलब लहू का खिलाल, सोता था जो नींद जाने उचट, उचाया खड़क अब आत मुंह पे सट, न उसको मुकाबिल पे आने दिया, न हत्यार पर हाथ बहाने दिया, खपाखप किए चंद वारा पे वार, कि घावा पे घावा लगे तन मझधार, बहुत कचे घायल जो वाचा किया, जिया ना लगे जीव जख्मा किया, कि तिस सामने तिसको जा जा के काट, चल लुट सब शर्म फिर अपनी बात,
गया दे के यूं दाग शर्मिंदगी. शाहिस्ते खानाची अवस्था काय झालीये? गया दे के यूं दाग शर्मिंदगी के जीता हूं लग मौत हुई जिंदगी. अक्षरशः मरणाची परिस्थिती आणलीस आणि मेल्यातच जमायले. असं हा शाहिस्ता खानाची परिस्थिती आहे. असं त्या काळातला असलेला कवी मोहम्मद नुसरती हा लिखाण करतो. त्यांनी लिहून ठेवलंय. या शाहिस्ते खानावर जो छापा पडला ना, त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी हे सगळं लिखाण करून ठेवलंय. तो म्हणतो, शाहिस्ता खान तब सहेलिया में था. तो त्यांच्या नाच गाण्यामध्ये मशगूल होता. खुश नकाब नवाब खुश रंगलिया में था. खुश होता. रात्रीचं त्याचं नाच गाजणं बजावणं सगळं झालं की थेगत की चौघर निगाहबान कित्ते. त्या घराच्या म्हणजे त्या लाल महालाच्या आजूबाजूला निगाहबान म्हणजे वॉचमॅन्स म्हणजे हरकारे म्हणजे शस्त्रधारी असलेले सैनिक किती होते. पण त्या शिवाजी राजाच्या सैन्यानं म्हणजे 400 लोकांनी हर एक ठार सगळ्यांना मारून टाकलं. अंगे पक्का दरबा कित्ते. आणि ते विचारायला लागले, आता अजून किती सांगा. रात्रीचे मारून टाकलेले. कि उस इब्लिस को था मजाल. इब्लिस ही शिवी आहे. परंतु त्याला त्याचं काय वाटलं का हो, असं तो लिहितोय की या तलब लहू का खिलाल. अक्षरशः रंगाची रंगपंचमी त्या शिवाजी राजा खेळला हो या रात्रीच्या वेळेस. 5 एप्रिल 1663 या दिवशी मध्यरात्री शिवाजी महाराजांनी तो धिंगाणा तिथे घातला. सोता था जो नींद जाने उचट. आत्ताच आमचे हजरत जिल्लेलाही हे झोपायला गेले होते. उचाया खडक अब आत्मो पे सड. तेवढ्या कनातीच्या पाठीमागून एक खडक एक तलवार आहे. महाराजांची भवानी ही समोर अंधारात दिसली. ना उसको मुकाबिल पे आने दिया. तो शिवाजी राजा आहे ना, पक्का असलाच आहे. काय करतोय त्यांनी? अहो त्या आमच्या हजरत जिल्लेलाहीला साधं मैदानात येऊन नाही दिलं ना. हत्यार पर हात बहाने दिया. त्यांचं हत्यार पण काढून नाही दिलं. खपाखप किये चंद वार पे वार. खपाखप वार केले शिवाजी राजाने. पाठीमागं बघितलंच नाही. घाव पडत होते. तो हाताला झेलत होता की घावा पे घावा लगे तन मजधार. संपूर्ण शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या चोडाल्या. बहुत कचे घायल जो वाचा किया. जबरदस्त घायल झाले होते. जिया ना लगे जीव जखमा किया. परंतु वाचले, मेले नाहीत, वाचले. प्रचंड जखमी झाले की तीस सामाने तिसको ज्या की काट. आणि मग ते शिवाजी राजा आणि त्याचं सैन्य समोर दिसून त्याला कापायला लागलं. चल लुट सब शर्म फिर अपनी बात. त्याने अक्षरशः इज्जत घालवली. सगळी शर्म लुटली आणि आपल्या रस्त्याने शिवाजी राजा निघून गेला. चल लुट सब शर्म फिर अपनी बात. गया दे की युदा के शर्मिंदगी. तो जो शाहिस्ते खान आहे तो आपली बोट बघत म्हणतोय, गेला रे गेला. हा दाग शर्मिंदगीचा आयुष्यभर माझ्या आयुष्यावर लावून गेला. की जीता हूं. आता फक्त जगायचंय. लग मौत हुई जिंदगी. आता आपला मृत्यू जवळ आलेला तर बरं होईल अशी त्याची मनाची अवस्था झाली. बहुत तक दाद्यर्थ तक्दम्मने. कुणाला सांगू नका. लेकिन हुई बात मशहूर आलंबने. पण व्हायचं तेच झालं. सगळीकडे बातमी पसरली. शिवाजी राजाची कीर्ती अक्षरशः कागदाला जाऊन भिडली. उत्तर सख्खा मामा हा शिवाजी राजाने उडवला. ही भयंकर अशी स्थिती. त्याची जीवाची घालमेल झाली, कालवा झाली. तो कविराज भूषण अक्षरशः स्वप्न पाहू लागला. कुणाची? शिवाजी राजाची. आणि मग शिवाजी महाराजांनी 3 वर्ष बसलेला हा कालियानाग इथून तर निघून गेलाय, पण यांनी केलेली आपली ही भयंकर अशी स्थिती. माझ्या स्वराज्यामध्ये घुसून यांनी हे सगळं केलं, लुबाडलं. माझी गाई वासरू लुबाडली, माझी संपत्ती लुबाडली. आता मी त्याचा अक्षरशः सूड घेईल. म्हणून महाराज ताबडतोब 8000 फौजेनिशी निघाले. कुठे? शहर सुरत. महाराज सुरतेवर गेले.
31 डिसेंबर 1663 याच दिवशी शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर गाठलं. त्र्यंबकेश्वरावरून शिवाजी महाराज घणदेवीला गेले. घणदेवीमधून शिवाजी महाराजांनी 5 जानेवारी 1664 या दिवशी या सुरतेला म्हणजे औरंगजेबाच्या दाढीला, औरंगजेबाच्या नाकाला, संपूर्ण संपन्न असल्या बाजारपेठेला नख लावलं. हे वाघाचं नख होतं. शिवाजीराजांनी सुरत यथेच्छ लुटली. तारीख 10 जानेवारी 1664 शिवाजी राजा तिथून ही सगळी महालक्ष्मी 2-2.5-3 कोटीची लक्ष्मी घेऊन स्वराज्याकडे पुन्हा निघाला. कविराज भूषणाच्या डोक्यात मुंग्या झाल्या. एवढा भयंकर असा धरिष्ठवान असलेला तो शिवाजी राजा, त्याच्याकडे तो बघतच होता. त्याची लेखणी झरझर झरझर करत सरकायला लागली आणि तो म्हणायला लागला, दिल्ली तलंत बाई के शिवसर जाने संग लूट लियो सुरती शहर बंकक करियति डंकक करियति संक कुल खल सोच चकित भरोचित चलिया विमोचित खलज रथ ठयति कठ टिकसो रठ ठलिया सत दिसी रत दबिभई रत दलिया भई रत दलिया. हा छिकानुप्रास, हा लाटानुप्रास त्याच्या बुद्धिमत्तेतून आलेला आहे. अतिशय जबरदस्त प्रतिभा होती त्याची. तो लिहितो, दिल्ली दलन दबाई के, दिल्लीचं दळ दाबून टाकणारा. शिवसर जाने रसंग, शिवाजी राजा वाघ हे, सिंह हे, याच्यामध्ये कुणालाही शंका राहिलेली नाही. लूट लियो, लुटली काय? सुरती शहर, सुरत शहर त्याने लुटलंय. बंकक करियति डंक, डंक्याच्या चोटीवर लुटलंय, दिवसा ढवळ्या लुटलंय. बंकक करियति डंकक करी, हो दिवसा ढवळ्यास त्यांनी लुटलंय. संक कुली खल, ज्याला खल करायचं त्यांनी करत बसा, ज्याला शंका घ्यायची त्यांनी घेत बसा. सोचित या विचार करून थक्क झालेला. भरोचित छलिया, तो जो इनायत खान बहादूर नावाचा सुभेदार होता ना, तो भडचकडे पळून गेला. अरे हे अरिष्ट आलंच कसं? दक्षिणेतलं हे अरिष्ट आपल्याकडे यूज कसं शकतं? याच बुद्धिमत्तेत तो होता. विमोचित खलज, अक्षरशः खाली मान घालून तो निघून गेला. रथ ठयति कठ टिकसो, अशा एका परफेक्ट जागी त्या शिवाजी राजाने रट्टा दिला. सद्य दिसी सद्य परिस्थिती पाहता, रत दबी भई घाबरून त्या मोगलांचं सैन्य रहितच करून टाकलं. रद्दच करून टाकलं. आता या कविराज भूषणाची घालमेल व्हायला लागली. तो वडिलांकडे, आपल्या 3 निळकंठ, मतिराम आणि 3 भावांकडे तो असं बघत होता. त्याच्या आधीची महत्वाची एक गोष्ट सांगतो. तो कदाचित हृदयराम सोळंकी नावाच्या राजाकडे तो आधी कौन करत होता. जेव्हा हळूहळू मोठा होत होता तेव्हा तो त्याच्याकडे गेला. हृदयराम सोळंकी नावाचा तो जो राजा आहे, हा चित्रकूटचा राजा आहे. या राजानं त्या भूषणाला म्हणजे या घनश्याम तिवारीला, त्रिपाठीला भूषण नावाची पदवी दिली की तू दरबाराचा भूषण आहेस, तुझी प्रतिभा अतिशय उत्तम आहे. असा हा कविराज भूषण दक्षिणेकडे लक्ष ठेवून होता. परंतु कमवायचे, पैसे मिळवायचे, काहीतरी भाट, काहीतरी उद्योग, काहीतरी छान अलंकारित करून इथल्या राजांना पण रिझवायचं काम होतं ना, तो ते करतच होता. तसाच तो एके दिवशी कुमाऊच्या राजाकडे गेला. कुमाऊच्या राजाकडे गेलेला असताना तिथला तो राजा त्याने एक परिषद भरवलेली होती. आजूबाजूची सगळे भाट, चारण आणि कवित्त करणारे हे कवी हे तिथे येऊन जमले होते. थोडेसे पैसे मिळवण्याच्या आशेनं ते त्याची स्तुती गात होते. स्वतःच्या बुद्धिमत्तेतून एक एक सरस्वतीच्या चरणासारखे चरण त्याच्या समोर झरझरत होते. तो बोलत होता आणि त्यांनी ती अक्षरशः स्पर्धा जिंकली. तो कुमाऊचा राजा होता ना, तेव्हा त्यांनी जवळ बोलवलं. 1,00,000 रुपये त्यांनी मागवले आणि त्यांनी त्या कविराज भूषणासमोर ते ताट घेऊन उभा राहिला आणि तो म्हणाला, इथे अनेक राजे आहेत, परंतु माझ्यासारखा अतिशय मोठा असा राजा तुला कधीही सापडणार नाही. तुझ्यासारखे कवी तर 1,00,000 होतील, पण माझ्यासारखा राजा तुझ्यासारख्या कवीला 1,00,000 रुपये देणारा तुला कधी आयुष्यात मिळणार नाही. कविराज भूषणाचं मन हे आक्रंदत होतं. तो बघत होता आणि म्हणत होता, अरे मी तुझ्यावर कौन उगाचच रचलेले, कारण तुझा अहंकार आता बळावलाय.
माझ्याच कवनामुळं तू उद्युक्त झालेला आहेस. मीच तुझं चांगलं म्हणून कवन केलं आणि तुला आता गर्व चढलाय. तोच हाच भूषण हा त्याला पटकन दरबारात उभा राहून म्हणाला, हे राजा, तुझ्यासारखे राजे तर कदाचित 1 लाख 2 लाख देणारे पण मिळतील, पण हे प्रचंड असे पैसे मी गरीब असताना सुद्धा, माझ्याकडे पैसा नसताना सुद्धा आणि मी इथं कमावण्यासाठी आलेलो असताना सुद्धा मी तुझ्या 1 लाख रुपयाला लाथ मारतोय आणि हा लाथ मारणारा कवी तुला कधीही पुढे मिळणार नाही. कविराज भूषण गरकन वळाला आणि निघून आला. त्याची नजर सतत लागली होती महाराजांच्या पराक्रमाकडे. महाराज पुढचा पराक्रम काय करतात याचाच विचार ते करत होता. आणि 1666 उजाडलं. भयंकर असं दळवादळ हे स्वराज्यावर घोंगावलं. मिर्झा राजा जयसिंग पुरंदरच्या पायथ्याशी येऊन दाखल झाला. दलेर खान नावाचा अतिशय कपट कसाई हा शिवाजीराजाचा रक्त पिण्यासाठी आसुसलेला होता. औरंगजेब बादशाहने भयंकर असं दळ, अशी फौज स्वराज्यावर सोडलेली होती. शेवटी व्हायचं तेच झालं. लुटालुटी जाळपोळ होत होती आणि शिवाजी राजांनी शेवटी विचार केला, 2 पावलं मागे घ्यायला हवेत. वाघ सुद्धा एखादं सावज टिपायचं असेल ना तर 2 पावलं पाठीमागच घेऊन उडी मारत असतो. याच विचाराने शिवाजी महाराज उद्युक्त झाले. महाराजांनी आपल्या स्वराज्यावर आले हे संकट आता थोपवावं, थांबावं असा विचार केला आणि महाराजांनी तह केला. औरंगजेबाशी महाराजांचा तह झाला. मध्यस्थी होता हा आपलाच राजपुतान्यातला माणूस आणि तो म्हणजे मिर्झा राजा जयसिंह. शिवाजी महाराजांच्या या वाटाघाटीमध्ये शेवटी आग्र्याला जाणं भाग पडलं. दिनांक 12 मे 1666 या दिवशी दरमजल करत शिवाजी महाराज आग्र्यामध्ये जाऊन दाखल झाले. आता मला एक गोष्ट सांगा, हा यमुना नदीच्या किनाऱ्यावरचा असलेला कविराज भूषण शिवाजी राजांना पाहण्यासाठी आग्र्यामध्ये गेला नसल तर नवलच नाही का? तो गेलाच असेल. मला असं का वाटतं? पुरावे सापडत नाहीयेत, परंतु तरी मला असं वाटतं की तो तिथं उपस्थित असावा, त्यांनी ते पाहिलं असावं. आग्र्यामध्ये तो जाऊ शकत होता. तो शिवाजी राजा माझा कोण हे बघण्यासाठी तो आसुसलेला होता. तो कविराज भूषण हा त्या आग्र्यामध्ये जाऊन दाखल झाला. त्यांनी पाहिलं 12 मे 1666 या दिवशी दुपारी 2-2:30च्या सुमारास या शिवाजी राजा सारख्या वाघाची आणि त्या औरंगजेबासारख्या हत्तीची एकदाच नजरानजर झाली. ही नजरानजर बघायला तो तिथे असेल की काय अशी शंका उत्पन्न व्हावी असं हे पुढचं कवन तो लिहून काढतो. तो लिहितो, आवत कोसल खाणे ऐसे कच्ची थोर ठाणे, ज्याने अवर अंग हुके प्राण नको लेवा आहे. आवत कोसल खाणे हा गुशल खाण्यामध्ये घुसलाय. तो शिवाजी राजा आपल्या मुलाचा हात धरून छाती काढून आतमध्ये घुसलाय. जणू काही तो औरंगजेबाचा जीवच घ्यायला चाललाय. आवत कोसल खाणे ऐसे कच्ची थोर ठाणे, ज्याने अवर रंग हुके प्राण नको लेवा आहे. रसखोट भय ते अगोट आगरे में सातो, चौकी निधी आय कर करी हद रेवा आहे. ही 7 चौक ओलांडून तो शिवाजी राजा आग्र्याच्या या जबरदस्त अशा भयंकर अशा माणसाच्या समोर जाऊन दाखल झालाय. भूषण भनत चक चाहू की हो, बादशाह चिक्की ताकी छाती माह छेवा है. जानन परत ऐसे काम है करत को, गंधर्व देवा है के सिद्ध है के सेवा है. अरे तो शिवाजी राजा म्हणजे कोण आहे? त्या औरंगजेबासारख्या कळी काळाच्या समोर ज्यांनी स्वतःचा बाप पण सोडलेला नाही हो, अशा माणसासमोर येऊन तो दाखल झालाय. हा किती भयंकर माणूस आहे. हा तो शिवाजी राजा आहे ना, तो भयंकर आहे. त्याचं धाडस भयंकर आहे. कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा सरजाच सा आगे, भूषण भानु कुरसानु कहा खुमान प्रताप महितल पागे. राम कहा विजराम कहा बलराम कहा रन में अनुरागे, बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे, अति साहस में शिवराज के आगे. हे साहस भयंकर असलेला हा शिवाजी राजा त्या औरंगजेबाच्या अक्षरशः डोळ्यात डोळे घालून उभा आहे. ती नजर निमिषभर एकमेकांशी नडली, पण ती नडली ती औरंगजेबाला पुढच्या कालावधीमध्ये 27 वर्ष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येऊन स्वतःला गाडून घ्यावं लागलं. ही ती वेळ होती. 12 मे 1666
दुपारी 2चा सुमार. असा हा माझा शिवाजी राजा होता, जे ठरवलं आणि त्यांनी आणि त्याच्या अनुयायांनी ते देव मस्तकी धरला आणि अवघा हल्लकल्लोळ केला. कशासाठी? धर्मसंस्थापनेसाठी. तो कविराज भूषण याची मानसिकता तिकडे बघत होती. शिवाजी राजे शेवटी आग्र्याच्या कैदेत सापडलेच. कैदेत पकडले गेलेले ते शिवाजी महाराज आता सुटतील काय? कदाचित तो मानसिकरित्या अतिशय खसला होता. कोण? कविराज भूषण. आमचे शिवाजी महाराज कविराज भूषण मानसिक स्थितीत खसला असेल. त्यांनी पाहिलं आणि एक दिवशी अचानक 17 ऑगस्ट 1666 श्रावण मध्य द्वादशी संध्याकाळी 7चा सुमार शिवाजी महाराज गरुड पिंजऱ्यातून उडावेत तसे औरंगजेबाच्या मगरमिठीतून निसटले. कसे गेले, कुठे गेले माहित नाही. आणि मग चारी चारी चौकी जहा चक्क ताकी चहू और सांजर भोर लगे रहे बात लेवा की. चारी बाजूनी चिकिता चौकिया असताना, भयंकर असा पहारा आजूबाजूला असताना शिवाजी राजा कुठे गेला कळलंच नाही. कंधेले धरी कावर चलो जब चावसे. कांद्यावर त्यांनी कावड घेतली असं मी ऐकतोय आणि तो चावसे निघून पण गेलाय. एक बात एक लिए रहे बात मेवा की. डंबरांनी वारी डालो, भेस को उतारी डालो. भेस त्यांनी स्वतःचा वेश बदलवलाय असं मला कळतंय. चलो धरो भेसच करा. तो निघालाय वेश बदलून, मिठाईचा पेटारा खांद्यावर घेऊन तो निघालाय. मेवा की पवन हो. कोण? वारा आहे. पवन हो म्हणजे वारा आहे की पंछी हो, पक्षी आहे की गुटखा की गोल हो. त्या काळात गुटखा नावाचा एक पदार्थ होता. तो खाल्ला तर गुप्त व्हायचं, होता यायचं. आता हळूहळू माणूस गुप्त होतो गुटखा खाल्ल्यावर, आत्ताचा गुटखा खाल्ल्यावर. पण तेव्हाचा तो गुटखा, त्याला काय शब्द आहे माहिती नाही, पण गुप्त होता यायचं. देखो कैसे भाती गयो करामात सेवा की. कसा गेला शिवाजी राजा माहितीच नाही. या करामती असलेल्या शिवाजी राजाचीच ही करामत आहे. कविराज भूषण आग्र्याच्या चौकातच काय, त्या यमुना नदीच्या किनाऱ्यावर अक्षरशः उधळत हे सगळे गाणी म्हणत होता. शिवाजी राजे सुटले, महाराष्ट्रात जाऊन दाखल झाले आणि महाराजांनी पुन्हा आघाडी उघडण्याच्या निश्चयानं गेलेले 23 किल्ले आणि 12 लक्ष होणांचा मुलं परत मिळवण्याच्या उद्देशानं आणि असलेलं सैन्य पुन्हा ताजतवानं करण्यासाठी पुढची 4 वर्ष घेतली. या 4 वर्षामध्ये एक घटना घडली मित्रांनो, ती तुमच्या कानावर घालतो. शिवाजी महाराजांचा हा अत्यंत महाराजांना वर प्रेम करणारा असा कविराज भूषण एकदा उत्तरेमध्ये असंच असताना त्याचा भाऊ जो चिंतामणी होता, मोठा भाऊ, यांनी सांगितलं चल औरंगजेबाच्या दरबारात जायचं आपल्याला. तिथे आज अतिशय मोठा सोहळा आहे, राज्यारोहणाचा कदाचित सोहळा आहे, त्याचे दिवस ठरले, याच्यामध्ये आपल्याला गाणी गायची आहे, तू चल. त्या काळामध्ये बादशाच्या समोर ही गाणी बजावणी ही सगळी व्हायची. आणि शेवटी त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये कविराज भूषण गेला. कविराज भूषण तिथं गेलेला असताना या चिंतामणीने, त्याच्या मोठ्या भावानी औरंगजेबाला सांगितलं की हा चांगली कवंत रचतो. परंतु औरंगजेब बादशाह म्हणाला तुम्ही सगळेच माझ्याविषयी अतिशय चांगलंच बोला, पण खरं बोलणारा या दरबारात कोण आहे काय? या कविराज भूषणाला माहिती होतं की आपण जर बोललो तर एकतर आपली गर्दन मारली जाईल किंवा आपल्याला भाल्याच्या टोकावर लटकावं लागेल. ज्याने आपला बाप मारलाय, ज्याने आपला भाऊ मारलाय, ज्याने आपलं सगळं खानदान उद्ध्वस्त करून टाकलं आणि हा तख्तावर बसलाय, असा हा माणूस ज्या पद्धतीने आता आपल्याला विचारतोय, थोडी सावध पवित्रा घेतला पाहिजे. तो बोलला हुजूर जिल्ह्यालाही मी करतो, मी बोलतो, तुम्ही सांगा, तुम्ही ऐकण्याची तयारी ठेवाल, मी जे बोलेल ते, आणि मग ऐका. औरंगजेब बादशाह म्हणाला कहो क्या कहना चाहते हो. तर तो म्हणाला जीवाची जर तुम्ही माझ्या खात्री देणार असाल आणि आजूबाजूच्या इथल्या मंडळींनी मला जमानत लिहून दिलेली असेल तरच मी ते बोलू शकतो. ताबडतोब प्रत्येकाने तिथं जमानत लिहून टाकली. ही जमानत लिहिल्यानंतर तो तिथं थांबला, त्या चौकात उभा राहिला आणि तो बोलायला लागला. तो बोलतोय तो असा, तो
तो त्या संदर्भात त्या औरंगजेबाच्या विषयी बोलतोय. तो भयंकर अशा पद्धतीनं कबीले की ठोर बाप बादशाह शाहजहां, कबीले की ठोर बाप बादशाह शाहजहां ताको कैद कियो मानो मक्के आग लाई है, बड़ो भाई तारा वाको पकड़ी के कैद कियो, मेहर रहू नाही माको जागो सगो भाई है, बंधु तो मुराद बख्श बाजी चूक करी बेको, 20 लिए कुरान तूने खुदा की कसम खाई है, भूषण सुकवी कहे सुनो ए नवरंग जेब, इन्हें काम किने तेनु पातशाही पाई है, इन्हें काम किने तेनु पातशाही पाई है. औरंगजेबाची नजर अचानक वरती झाली. त्याची तसबीह सरसर सरसर सरकायला लागली. त्याचा अर्थच इतका भयंकर होता. कबिले की ठोर म्हणजे तुमच्या वंशजाची जी डोर होती ती तुझ्या बापाकडे होती. कोण? शहाजहान बादशाकडे होती. ताको कैद कियो, त्याला तू कैद केलंस. मानव मक्के आग लाईये, जणू काही तू मक्केलाच आग लावलीस. तुझ्या पवित्र अशा प्रार्थना स्थळाला तू आग लावलीस. बडो भाई दारा वाको पकरी के कैद कियो, मोठ्या भावाला म्हणजे दाराला तू पकडून कैद करून टाकलंस. मेहर रहू नाही माको जागो सगो भाई है, अरे तुम्ही एकमेकांचे सख्खे भाऊ ना रे. बंधू तो मुराद बख्श, बारका भाऊ मुराद बख्श, त्याला मारायची काय गरज होती रे. बाजी चूक करे बेको, त्याची चूक काय होती. त्याला सुद्धा तू मारलंस. 20 लिए कुरान तूने खुदा की कसम खाई है, तू स्वतः कुराण तुझा धर्मग्रंथ हातात घेतला आणि तू तुझ्या देवाची शपथ घेतलीस. भूषण सुकवी, अरे मी तर एक चांगला कवीच आहे रे. बोलतोय काय, सुनो ए नवरंगजेब. नवरंगजेब तो औरंगजेब म्हणालेला नाहीये, तो नवरंगजेब म्हणालेला आहे. 9 रंगाचा, तुझे रंग वेगळेच आहेत रे. इने काम किने तेनु पातशाही पायी है, ही सगळी तू कामं केलीस आणि तुला पातशाही मिळाली. औरंगजेबाच्या हातातले मणी सरसर सरकायला लागले. त्याचा राग अनावर झाला. त्याचा श्वास वरती खाली व्हायला लागला. ताबडतोब दरबारातल्या लोकांनी त्याला जमानतीची आठवण करून दिली. पर औरंगजेब असलेला की भयंकर असा कपटी असा हा औरंगजेब कविराज भूषणाच्या जीवावरती कधीतरी मारेकरी घालणार, याची किंमत आपल्याला चुकवावी लागणार. या त्रिपाठी कुटुंबाला हे कळालं आणि मग या त्रिपाठी कुटुंबाने एक निर्णय घेतला की तू जा, तू इथून निघून जा, तू यमुना नदीच्या किनाऱ्यावर राहू नकोस, तू मरशील. कविराज भूषण तू इथून निघ, कुठे जा, जा तुझ्या दक्षिणेकडे असलेल्या त्या शिवाजी राजाकडे. 1666 उलटलं, 67 साली तो स्वतःचं गाठोडं घेऊन निघाला. त्याला यायचं होतं दक्षिणेकडे. असलेले सगळे बाजार जे बाजार भरत होते त्या बाजारात तो जात होता. प्रत्येक व्यापाऱ्याला विचारत होता कुणीकडे, दक्षिणेकडे, उत्तरेकडे. काही जण उत्तरेकडे चालले होते. त्याला एक दक्षिणेला जाणारा माणूस भेटला. तो त्याच्या तांड्यामध्ये, त्याच्या कबिल्यामध्ये तो जाऊन दाखल झाला आणि हळूहळू हळूहळू हळू तो पुढे सरकायला लागला. महाराष्ट्राकडे तो यायला लागला. शिवाजी राजांच्या मुलखात तो आला. त्याला कळून चुकलं. त्यांनी महाड जवळ केलं. महाडच्या मध्यभागी असलेल्या पाचाड गावात मध्ये जाऊन तो तिथं स्थानापन्न झाला. त्यांनी पाहिलं मला ते शिवाजी राजाकडे जायचंय. तिथे असलेला तो शिवाजी राजा, त्या रायगडाकडे असलेला शिवाजी राजा, मला त्याला जाऊन भेटायचंय. काही करून माझी भेट घडवून द्या. तो प्रत्येकाला तिथं विनवत होता. प्रत्येकाच्या पाया पडत होत्या. एक दिवस राहुजी सोमनाथ पत्की तिथून चाललेले होते. त्यांनी पाहिलं उत्तरेकडचा हा माणूस काहीतरी वेगळीच भाषा बोलतोय. त्याला विचारलं गेलं कुठली भाषा तुझी. तो म्हणाला ब्रज, ब्रिज भाषा आहे माझी. भगवान श्रीकृष्णांची ही भाषा आहे. उत्तरेकडची असलेली गोड रसमलईदार अशी ती हिंदी भाषा आहे. त्या राहुजी सोमनाथ पत्कीच्या तो पाया पडला. काही करा, मला शिवाजी राजांना एकदाच भेटायचंय. त्यांच्या समोर मला एक कवन गायचंय. मला त्यांना भेटू द्या. मी कदाचित त्यांना पाहिलंय, मी आग्र्यामध्ये त्यांना पाहिलंय असं तो कदाचित म्हणत असेल, माहित नाही. पण शेवटी आडवा तिडवा विचार केलेला तो राहुजी सोमनाथ यांनी विचार केलं याच्याकडून तरी काय धोका दिसत नाही, याला गडावर न्यावं. तर त्याला गडावर घेऊन गेला. सोमवारचा दिवसच होता. शिवाजी राजांचं आगमन जगदीश्वराच्या मंदिरामध्ये म्हणजे व्याडेश्वराच्या मंदिरामध्ये होणार होतं. शिवाजी महाराज व्याडेश्वर मंदिरामध्ये येणार आहे. तिथं आतमध्ये त्या गाभाऱ्याच्या बाजूला उभं राहिलं तर आपल्याला कुणीही हटकणार नसेल
असा विचार करून राहूजी सोमनाथ पत्कींनी त्या कविराज भूषणाला त्या आतमधल्या देवळाच्या बाहेर असलेल्या पटांगणामध्ये उभा केला आणि त्याला सांगितलं, हे बघ, शिवाजी महाराज येणार आहेत, पूजेसाठी येणार आहेत, जगदीश्वराचं दर्शन घेणार आहेत. हे सगळं घेतल्यानंतर ते जेव्हा बाहेर येतील आणि त्यांची आणि तुझी नजरानजर होईल तर बघ, अंगरक्षकांच्या गारड्यामध्ये तू असशील, त्यांच्या नजरेमध्ये तू असशील. त्याच्यामुळे तू हा विचार कर. तो म्हणाला, ठीक आहे, मला त्याचं लांबून दर्शन घडू द्या, मला माझ्या राजाचं दर्शन घडू द्या. माझ्या विष्णुरूपी राजाचं मला दर्शन घडलं तरी मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजेल. काय करायचं ते मी करेलच. त्यांनी भगवती देवीची, सरस्वतीची आराधना केली आणि तो तिथे थांबला. शिवाजी महाराजांनी षोडोपचारी आले, पालखीतून उतरले आणि ते षोडोपचारे पूजा करण्यासाठी गाभाऱ्यात जाऊन दाखल झाले. घंटाचा निनाद उमटत होता. कवी राज अस्वस्थ झालेला बाहेरच्या ह्याच्यात हात जोडून उभा होता. मंत्रपठन चालू होतं. दुग्धाभिषेकाच्या धारा शिवाजी महाराजांच्या समोरच्या पिंडीवर पडत होत्या. वेदमंत्रोच्चार चालू होते. बाहेर ब्राह्मणांची काही मंडळी तिथं थांबली होती. एक सवत्स गाय, म्हणजे अक्षरशः गोरीपान अशी पांढरी शुभ्र गाय सवत्स आणली गेली होती. तिचं दान द्यायचं होतं. शिवाजी महाराज बाहेर आले. अर्घ्यम दर्शयामी हे सगळं मंत्रपठन झालं. शिवाजी महाराजांनी हातामध्ये ते तुळशीपत्र घेतलं आणि समोरच्या असलेल्या एखाद्या सवत्स असलेल्या चांगल्या गरीब ब्राह्मणाला गाय दान करून टाकली. महाराजांची नजर डावीकडे गेली. एक अतिशय गोरापान, वेगळ्याच धाटणीची वस्त्र पहरलेला असा एक माणूस त्यांना तो दिसत होता. आणि शिवाजी महाराजांनी शेजारी असलेल्या आपल्या माणसाला विचारलं, हे कुणी देशीचे, कुठल्या देशातले? तीच वाट बघत होता. त्यांनी जगदंबेचं नाव मनामध्ये घेतलं असेल आणि तो पुढे आला. शारदे वरदान दे म्हणून तो पुढे आला. महाराजांच्या समोर आला आणि तो म्हणाला, श्रीमन महाराज की जय हो. मैं भूषण उत्तर से आया हूं, यमुना नदी के किनारे हुए त्रिविक्रमपुर गांव से आया हूं. आपका महत्तम सुन के ही यहां आया हूं. हे राजन, मेरा कविता आप सुन लीजिए. क्या आप सुनने की चेष्टा करेंगे? शिवाजी महाराज म्हणले, अलबत्त, सुनाइए क्या सुनाते हो. आणि मग शिवाजी महाराजांच्या समोर त्या कविभूषणाच्या तोंडातून एक कवन निघालं. इंद्रजमी जंब पर, बाणवस अंब पर, रावणस धंब पर, रघुकुल राज है. पवन परी बाह पर, संबुरती नाह पर, जो सहस बाह पर, राम द्विजराज है. दावा दंड पर, चीता मृग झुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है. तेजतम अंश पर, कन्न जिमी कंस पर, त्योमलियन छपंस पर, शेर शिवराज है. शेर शिवराज है, शेर शिवराज है. शिवाजी महाराज आणि आजूबाजूच्या माणसांना ते गोड अक्षरशः कानामध्ये मध शिरल्यासारखं ऐकू येत होतं. शिवाजी महाराजांना ती नवीनच भाषा होती. महाराज म्हणाले, कवीजी, ये कविता मुझे पुनर्सुनना है, सुनाइए. पुन्हा एकदा कविराज भूषणाने ते ऐकवलं. शिवाजी महाराज तृप्त झाले. शिवाजी महाराजांनी शेजारी असलेल्या राहूजी सोमनाथ पत्क्यांना सांगितलं, याला दरबारात घेऊन या. आणि मग तो कधी गेला, काय गेला माहित नाही, पण तो शिवाजी महाराजांच्या अतिशय जवळचा असा झाला. महाराजांनी त्याला आज्ञा केली, मी केलेल्या या संपूर्ण घटनांवर, गोष्टींवर, मी केलेल्या या स्वराज्यासाठी केलेल्या कामावर कविराज तुम्ही काही कवित्व लिहू शकाल? तो म्हणाला, अलबत्त. आणि मग त्याची झरझर लेखणी झरायला लागली आणि एक ग्रंथ त्याच्यातून निर्माण झाला, तो म्हणजे शिवभूषण. या कविराज भूषणाने अजून 4 ग्रंथ लिहिले बरं का. एकाचं नाव आहे भूषण दुल्लास, एकाचं नाव आहे भूषण उल्हास, एकाचं नाव आहे भूषण हजारा आणि एकाचं नाव आहे छत्रसाल दस्तक. हे 4 ग्रंथ त्यांनी लिहिले. पुढच्या कालावधीमध्ये तो छत्रसाल बुंदेल्याकडे पण गेला. 1673 सालापर्यंत तो शिवाजी महाराजांबरोबर होता. आणि एक घटना घडली, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते म्हणून मी तुम्हाला सांगतो. कारण मगाशी मी याचा
उहापोहा केलेला आहे. आजो धरा लाल हे, आजो धरा लाल हे. प्रतापगडाच्या पायथ्याशी गेल्यानंतर त्याला ती जमीन लाल कशी दिसली ही त्यांनी स्वतःच्या हाताने लिहून काढलेल्या कवितामध्ये ते कसं काय आलं मी तुम्हाला आता सांगतो. शिवाजी महाराज प्रतापगडला आई जगदंबेच्या दर्शनासाठी निघाले होते. बरोबर कविराज भूषणही असावे. भूषणाबरोबर ते प्रतापगडावर येऊन दाखल झाले. आई जगदंबेच्या समोर गाभाऱ्यामध्ये स्वतः हडप गुरुजी आणि ते पूजा करत होते. पूजा करत असताना शिवाजी महाराज पाठीमागे गाभाऱ्यामध्ये अतिशय शांतपणे उभ्या असलेल्या कविराज भूषणांकडे त्यांनी पाहिलं आणि ते म्हणाले, कविराज ये है हमारी माता महन माता जगदम्बा भवानी. जैसे आपकी काली माता है ना, आपकी सरस्वती माँ है ना, वैसे ही ये हमारी जगन माता महाभवानी. इसके बारे में कुछ कभी तो सूझ रहा है राजन, आपको सूझ रहा है? इथे कविराज भूषण शिवाजी महाराजांनी कसा निवडलाय ते पहा. हो, मग विचार करतो, मग मला ते कविता लिहायला थोडासा वेळ हवाय असं तो बोललेला नाही. शिवचरित्र घडण्याच्या पाठीमागे हे कारण आहे. जी करतो, मृत्यूला सामोरं जातो, हे हा गड ताब्यात घेतो, काही झालं तरी मी हे काम करतो, हे करतोय ना, हे शिवाजी महाराजांच्या राज्याचं गमक आहे. महाराजांनी अशी माणसं मिळवली. कविराज भूषण पाठीमागे त्या गाभाऱ्यात उभा होता आणि तो पटकन म्हणाला होता, जी अलबत हे राजन, मैं कवित्त करता हूं, सूझ रहा है मुझे, मैं करता हूं. घंटाचे निनाद उमटत होते. शिवाजी महाराजांचे कान ऐकण्यासाठी अधीर झालेले होते. आणि मग त्या कविराज भूषणाच्या तोंडातून एक कवन निघालं. जय जयंती जय आदिशक्ती जय काली कदर्पिनी, जय मधुकैटप छलनी देवी जय महिष्य विमर्दिनी, जय चमुंड जय चंड मुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्त जय रक्त बीज बिड्डाल विहंडिनी, जय जय दुंशुंब शुंभ दलनी भनिभूषण जय जय भननी, सर्जा समत्त शिवराज कहे, देह विजय जय जगजननी, देह विजय जय जगजननी, देह विजय जय जगजननी, देह विजय जय जगजननी. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांसमोर केलेलं हे कवन. महाराज संतुष्ट झाले. त्या कवनामध्ये सुद्धा तो कविराज भूषण म्हणतोय, हे महन माते तुळजा भवाने, तू माझ्या राजाला म्हणजे या शिवाजी राजाला सतत विजयीच कर. देही विजय जय जगजननी, हे जगत जननी तू शिवाजी राजाला विजयीच कर, त्याला विजयच दे, त्याला विजय अंकित कर. हा कविराज भूषण असा आहे आणि त्यांना शिवाजी महाराजांनी निवडलं तेही असे. शिवाजी महाराजांचा पुढचा प्रवास अतिशय भयंकर आहे. मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला हे पैज लावून सांगतो. पुढची जे एक कवन आहे ना, त्यांनी शिवाजी राजांच्या समोर केलेलं आहे. ते त्यांच्या समोर रायगडावर राहून केलेलं आहे. शिवाजी महाराज जेव्हा 1670 साली शिवाजी महाराजांच्या एका सवंगड्याने म्हणजे तानाजी मालुसरांनी 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी सिंहगडावर नारळ फोडला. मोगलांच्या विरुद्ध तुतार्या फुंकल्या गेल्या. स्वतःजवळ असलेलं भयंकर असं सैन्य शिवाजी राजांनी मैदानात बाहेर काढलं आणि आता फक्त 12 किल्ल्यांचा आणि 1 लाख होणांचा स्वामी हा घोड्यावर आरूढ झाला. त्याच्या कमरेला तलवार होती, मस्तकावर तुरा हिंदकळत होता आणि छातीमध्ये भवानी माय अखंड हृदयामध्ये तेवत होती. कमरेला सुद्धा भवानी नावाची तलवारच होती बरा. आणि शिवाजी महाराज निघाले कशासाठी? युद्धासाठी. ह्याच्यामध्ये कवन मला आठवतं, चढत तुरंग चतुरंग साजी शिवराज चढत प्रतापतीन दिना अति जंगमे, भूषण चढत मरहट चित्त चाऊ चारू खग गुली चढत हे आरिन के अंग में, भोसला के हाथ चढ़ हे कड़त कोट हे चढ़त आरी जोट हे चढ़त एक मेरुगिरी श्रृंग में, तुरकन गनवो मजा है चढ़त अरे मान हे चढ़त बदरंग अवरंग में, बदरंग अवरंग में, बदरंग अवरंग में, बदरंग अवरंग में. चढत तुरंग चतुरंग साठी शिवराज शिवाजी राजा निघाला. चढाई त्याची चालू झाली. एक एक किल्ला स्वराज्यात येऊन दाखल झाला आणि शिवाजी राजा जसा काही शत्रू सैन्यावर अक्षरशः तुटून पडायला लागला तसं त्या शिवाजी राजाच्या सैन्याचा उद्घोष उन्माद अतिशय वाढायला लागला. चढत प्रताप दिन दिन अतिजंग में, दिवसा गणित त्याचा पराक्रम वाढायला लागला.
भूषण चढत मरहट चित्त चाव चारू. आता मराठी कोणाला ऐकायला तयार नव्हते. खगकुली चढत है अरे ना त्या अंगा में. आता घाबरायचं ते कुणी, त्या मोगलांनी. त्यांच्या अंगाचा थरका बुडाला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली. भोसरीला के हात, भोसल्यांच्या हातामध्ये एकदा आता मानगूट आली की ते चिरल्याशिवाय राहतच नव्हते. तुर्कांची विमानं ही आकाश मार्गानं नरकाकडे निघालेली होती आणि शिवाजी राजा हाती खडक घेऊन हे शत्रू सैन्यावर तुटून पडण्यासाठी अधीर झालेला होता. दुग्ग परत दुग्ग जिथे सरजा शिवाजी गाजी, उग्गनाचे उग्ग परत रंडबंड फडके. एका मागून एक किल्ले शिवाजी महाराज जिंकत चाललेले होते. भूषण पदत बाजे जितके नगारे भारेस, सारे कर नाटी भूप सिंह लको सरके. ह्याचा पराक्रम बघून कर्नाटकातले राज्य सुद्धा सिंहल प्रदेशाकडे म्हणजे श्रीलंकेकडे सरकायला लागले. नको बाबा, शिवाजी राजा आपटा अंगावर घ्यायला नको. इतकं भयंकर असा पराक्रम शिवाजी महाराजांच्या 1670 ते 1674 या कालखंडात घडलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला एकच गणित सांगतो, तुम्ही त्याचा विचार करा. 1670 साली शिवाजी महाराजांच्या ताब्यात 12 किल्ले आणि 1 लक्ष होनांचा मुलूक, एवढीच संपत्ती असलेला शिवाजी राजा, म्हणजे एक जहागीरदारापेक्षा कमी संपत्ती असलेला शिवाजी राजा 1670 साली आघाडी उघडतो काय? आणि 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1551 म्हणजे उद्याचा दिवस, महाराज ज्या दिवशी तख्तावर बैसले, सुवर्णांकित सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले, तेव्हा शिवाजी महाराजांकडे आज हजरती 350 किल्ले होते. म्हणजे फक्त 4 वर्षात शिवाजी महाराज 350 किल्ल्यांचे अधिपती झाले. कमीत कमी 1 करोड लक्ष होनांचा मुलूक, 1 करोड होनांचा मुलूक त्यांनी दाबला. 1,50,000चं पायदळ, 70 ते 80 हजाराचं घोडदळ, आरमार, हे सगळं शिवाजी महाराजांचं 1674च्या जून महिन्यात तयार होतं. म्हणजे महाराजांची चढाई किती जबरदस्त होती. आणि बघणारा तो कविराज भूषण हा सरसर कागदावर लिहित होता. मग त्याच्या तोंडून उद्गार निघत होते, दुग्ग परत दुग्ग जिथे सरजा शिवाजी गाजी. दुर्गा व दुर्ग जिंकणारा शिवाजी राजा माझा वाघ आहे, सिंह आहे, असं तो म्हणत होता. मित्रांनो, किती बोलू आणि किती सांगू, किती बोलू आणि किती सांगू. शिवाजी महाराज असे आहेत. त्यांचा पराक्रम बघणारा हा कविराज भूषण सुद्धा असा आहे. आणि मला असं जाणवतं 1 जून 1670 या दिवशी त्यांनी शिवाजी महाराजांना शिवराज भूषण जो शिवभूषण नावाचा ग्रंथ आहे तो अर्पण केलाय. कारण 1 जून 1670च्या नंतर तो रायगडावर दिसत नाही. त्याचा जो शेवटचा छंद आहे ना, तो प्रतापराव गुजरांच्या मृत्यूच्या आधी कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळगड तेव्हा ताब्यात घेतला ना, तो आहे. कारण काय हो, तो का निघून गेला तिथून? त्याला राहायचं नव्हतं का? काहीतरी महत्वाचं कारण घडल्याशिवाय तो रायगड सोडणार नाही. पण त्यांनी रायगड सोडला. मला असं एका ठिकाणी वाचनात आलं, विद्याचरण तिवारी हे दिल्लीला राहणारे स्कॉलर आहेत, की त्याचे वडील रत्नाकर त्रिपाठी हे वारले आणि त्यांचा हरकारा ताबडतोब हा महाराष्ट्रात येऊन दाखल झाला. त्यांनी आईची तब्येत बरी नाहीये हे पण त्याला सांगितलं गेलं की आई शेवटचं दर्शन घेण्यासाठी किंवा तू सगळ्या मुलांची तोंड बघण्यासाठी ही अतिशय उद्युक्त आहे, तिला काही करून ते बघायचंय. तुझे वडील तर वारलेले आहेत, जर तू आता आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तरी उत्तरेकडे पुन्हा चल. ही जेव्हा त्याला बातमी कदाचित लागली असेल तर तो हे अत्यंत महत्वाचं शिवाजी महाराजांचे उपकार मानून त्यांना तो ग्रंथ प्रदान करून तो तिथून निघाला. तो तिथून निघून गेला. तो उत्तरेकडं आपल्या आईला जाऊन भेटला असेल, काय झालं असेल पुढच्या कालावधीमध्ये, आईचा मृत्यू झाला का काय मला माहिती नाही. पण तो 1730 सालापर्यंत जिवंत आहे. मला कविराज भूषणाचं इतकं आश्चर्य वाटतं. या कविराज भूषणाबद्दल मला इतका आदर आहे. तो प्रचंड जगलाय. तो शहाजीराजांना भेटलाय की नाही मला माहिती नाहीये, परंतु तो शिवाजी महाराजांना भेटलाय, तो संभाजी राजांना भेटलाय, तो राजाराम महाराजांना जाऊन भेटलाय,
तो राजाराम महाराजांच्या मुलाला, आपलं माफ करा, संभाजीराजांच्या मुलाला म्हणजे शाहू महाराजांना साताऱ्यात येऊन भेटलाय. तो थोरल्या बाजीराव पेशव्याला भेटलाय, कारण तो पुढच्या कालावधीमध्ये छत्रसाल बुंदेल्याकडे कामाला आहे. छत्रसाल बुंदेल्याकडे शिवाजी महाराजांचा हा अतिशय लाडका असा कविराज भूषण तिथं काम करतोय. साताऱ्याच्या गादीवर शाहू महाराज जेव्हा बसले, छत्रपती झाले, तेव्हा त्यांना भेटायला, त्यांना शतक इनायत करायला किंवा त्यांच्या सिंहासनारोहणीत झाले म्हणून त्यांना अभिनंदन करण्यासाठी तो साताऱ्यात येऊन गेला आहे. कविराज भूषणची आयुष्य त्याला चांगलं लाभलेलं आहे आणि या चांगल्या आयुष्यामध्ये त्यांनी जे काही ग्रंथ साधना केली, लिहून ठेवली, त्याच्यामुळे शिवाजी महाराज आपल्याला समकालीन कळतात. हे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. शेवटचा एकच छंद घेतो. आधी बड़ी रचना है विरंचुकी, त्या रचना में जीव जड़ो है, त्या रचना में जीव जड़ो अति काहे रे उर ज्ञान गड़ो है, जीवन में नरलोक बड़ो कवि भूषण भाषत पेज अड़ो है, हे नरलोक में राज बड़ो सब राजन में शिवराज बड़ो है, सब राजन में शिवराज बड़ो है. आधी बडी रचना हे विरंचुकी. या सृष्टिकर्त्यांनी ही जी रचना केली जगाची, त्या रचनेमध्ये जीव पहिला होतला, जीव जडो है. त्या रचना में जीव जडो अति काहे रे उर ज्ञान गडो है. ज्याच्या उरामध्ये, ज्याच्या बुद्धिमत्तेमध्ये ज्ञान आहे, अशी माणसं त्यांनी श्रेष्ठ ठरवली. जीवन में नरलोक बडो, त्या कालावधीमध्ये तलवार हातात घेणारे, प्रसंगी युद्ध करणारे, आपल्या आया बहिणी, बायका, बापड्या, गायी, वासरं यांची आबरू वाचवणारे हे नर, हे पुरुष, हे त्या काळात श्रेष्ठ आहेत. ज्याला बुद्धिमत्ता सुद्धा आहे आणि तो लढण्याला सुद्धा उद्युक्त आहे, असा तो श्रेष्ठ आहे. आणि त्या सुद्धा हे नरलोक में राज बडो, याच्यामध्ये सुद्धा राजा हा मोठा असतो. बरोबर, याच्यामध्ये सुद्धा राजा मोठा असतो. कवी भूषण म्हणतोय या सगळ्या राजांमध्ये सुद्धा शिवराज बडो है, शिवराज बडो है. तरी या राजांमध्ये सुद्धा श्रेष्ठसम असा एक राजा आहे, तो म्हणजे माझा शिवाजी राजा आहे, माझा शिवाजी राजा आहे. मित्रांनो, थांबतो. हे आजची सगळी शिवाजी महाराजांची सेवा मी, माझा मित्र आनंदराव जाधव उर्फ अण्णा, याच्यासाठी, याच्या स्त्रीचं, याच्या बायकोचं जे निधन झालं, तिच्या आत्म्यास अर्पण करतो. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. नमस्ते.